महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीनं युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आलाय। या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला। या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा सेनेनं केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला। तसंच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आलं। युवा सेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवा सेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे। ह्याची सुरुवात आम्ही कोकण पासून केली होती। त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो, भिवंडी असेल, कल्याण लोकसभा असेल, आज ठाणे लोकसभा, उद्या पालघर लोकसभा, अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे 36 जिल्हे आहेत, या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवा सेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवा सेनेच्या मुलांनी, आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल, जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात, पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे का पूर्ण महाराष्ट्रात? मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवा सेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो, युवा सेना ही आता मैदानात उतरलेली आहे। आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे, त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्यासोबत काम करण्याला इच्छुक आहेत। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवा सेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक, युवक सुद्धा तुम्हाला आमच्या सोबत दिसतील। पूर्वी हजारो किलोमीटरचा